जिने वाढलेल्या भिक्षांनामुळे स्वतः शिव आणि त्यांचा विश्वसंसार तृप्त होतो, परिपूर्ण होतो, अशी ती आदिशक्ती अन्नपूर्णा या नावाने प्रसिद्ध झाली. कधी चैत्र वैशाखात झोपाळ्यावर बसून झोके घेणारी, तर कधी नवरात्राच्या घटात विराजमान होणारी अन्नपूर्णा ही शिवपत्नी गौरीचेच रूप असल्याचे मानले जाते. नमस्कार, माझी माईमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असतेच. तर अशा या आपल्या अन्नपूर्णा मातेची स्थापना आपल्या देवघरामध्ये कशी करायची, कोठे करायची, कधी करायची, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल, बरकत येईल, उत्तम आरोग्य नांदेल व आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासणार नाही. त्याचबरोबर अन्नपूर्णा जयंतीचे महत्त्व काय आहे, त्याबद्दलची कथा काय आहे आणि यावर्षी अन्नपूर्णा जयंती कधी आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. हिंदू धर्मामध्ये अनेक सणवार येतात आणि या प्रत्येक सणावाराला विशेष असे महत्त्व आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते. असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णेचा अवतार घेतला होता. मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी ही 14 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4:58 सुरू होईल आणि 15 डिसेंबर रोजी दुपारी 2:31 संपेल. उदय तिथीच्या मान्यतेनुसार अन्नपूर्णा जयंती 15 डिसेंबरला असेल. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान आणि ध्यान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि यानंतर गंगाजलाने पूजेचे ठिकाणी शुद्ध करावे. लोकांना अन्नाचे महत्त्व समजावे, हाच अन्नपूर्णा जयंतीचा उद्देश आहे. आपल्याला अन्नातून जीवन मिळते म्हणून आपण कधीही अन्नाचा अनादर करू नये किंवा अन्नाची नासाडी करू नये, अन्न वाया घालवू नये. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघर स्वच्छ करून चूल, गॅस, स्टोव्ह आणि अन्न यांची पूजा करावी. गरजूंना अन्नदान करावे. देवघरामध्ये आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती जेव्हा स्थापन करतो तर तेव्हा ती आपण देवांसाठी जे वस्त्र अंतरलेलं असतं त्या वस्त्रावरती न ठेवता ती एखाद्या तांब्याच्या वाटीमध्ये किंवा पितळेच्या वाटीमध्ये किंवा प्रत्येकाकडेच असणाऱ्या स्टीलच्या वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे थोडेसे आणि त्या तांदळाच्या वाटीमध्ये अन्नपूर्णेची मूर्ती ठेवायची. श्री अन्नपूर्णा देवी ही अन्नधान्याची देवता आहे म्हणून अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही अन्नधान्यावरतीच ठेवायची आणि असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही. चला तर मग अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा कशी करायची तर ते बघूया. अन्नपूर्णा मातेची पूजा ही ज्या ठिकाणी आपण स्वयंपाक करतो तर त्याच ठिकाणी ही पूजा करायची. पण तुम्हाला जर का हे शक्य नसेल तर देवघरात सुद्धा तुम्ही अन्नपूर्णा मातेची पूजा करू शकता. तर सगळ्यात आधी आपण स्वयंपाकघर स्वच्छ करून घ्यायचे आणि ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची त्या ठिकाणी आधी रांगोळी काढून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला पूजेला सुरुवात करायची. तर आपण या ठिकाणी आता अन्नपूर्णा मातेची पूजा करायची. तर त्यासाठी मी हा पाट घेतलेला आहे, हे स्वस्तिक काढून घेतलेले आणि याच्यावरती आता आपण पाट ठेवायचा आहे आणि आता यावरती आपण अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची. अन्नपूर्णा मातेची आपल्याला स्थापना करण्यासाठी आपल्याला नैवेद्य लागणार आहे. मी हा दुधाचा नैवेद्य घेतलेला आहे, ही फुले घेतलेली आहेत, हळदी कुंकू, तुपाचं किंवा तेलाचं निरांजन घ्यायचं, घंटी, विड्याची पाने आणि आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची म्हणून मी सुपारी घेतलेली आणि ही अन्नपूर्णा मातेची पूजा करण्यासाठी अन्नपूर्णेची मूर्ती घेतलेली. निरांजन आपल्याला लावून घ्यायचंय. तर हे मी अक्षता घेतलेल्या आहेत आणि यावरती आता आपण निरांजन लावायचे. कोणतीही पूजा करताना आपण अग्निदेवांना साक्षी ठेवूनच पूजेला सुरुवात करतो. आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पूजा करायची. तर गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी मी तांदूळ घेतलेले, त्याच्यावरती आपल्याला ही सुपारी ठेवायची आणि आता आपण यांना आपण अभिषेक करायचा आहे. ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः 3 वेळा पाण्याने, नंतर 3 वेळा दुधाने. ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः आणि नंतर पुन्हा आपल्याला पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांना आता आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे. मी अक्षता वाहून घेतलेल्या आहेत आणि नंतर त्याच्यावरती ही विड्याची 2 पाने घेतलेली आहेत आणि यावरती आता परत आपल्याला अक्षता व्हायचे, हळद कुंकू व्हायचे आणि नंतर या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची. तर गणपती बाप्पांना आता आपण हळद कुंकू लावून घेऊया.
अक्षदा व्हायच्यात, हे फूल व्हायचे. तर गणपती बाप्पांची पूजा झालेली. आपण गणपती बाप्पांना आता निरांजनाने ओवाळायचे. यानंतर आता आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करणार आहोत. तर त्यासाठी अन्नपूर्णा मातेला आपण एका तामणामध्ये घ्यायचे, अभिषेक घालायचा आहे अन्नपूर्णा मातेला आणि श्री अन्नपूर्णा देवी नमो नमः, श्री अन्नपूर्णा देवी नमो नमः असा जप करायचा आहे. नंतर दुधाने अभिषेक घालायचा आहे 3 वेळा आणि पुन्हा आपण जलाने अभिषेक करायचा आहे. श्री अन्नपूर्णा देवे नमो नमः, श्री अन्नपूर्णा देवे नमो नमः. आता आपण ही मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची. आता आपण या ठिकाणी अन्नपूर्णा मातेची स्थापना करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण ह्या अक्षदा वाहून घ्यायच्यात आणि नंतर त्याच्यावरती ही विड्याची जोड पाने घेतलेली आहेत ती ठेवायची. नंतर आपल्याला यावरती अक्षदा वाहून घ्यायच्यात. यावरती आता आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची. तर त्यासाठी आपल्याला मी ही वाटी घेतलेली आणि या वाटीमध्ये मी तांदूळ घेतलेले. तर अन्नपूर्णा माता ही आपल्याला धान्यामध्ये ठेवायचे. तर हे तांदूळ घेतलेले आहेत. आता या तांदळाची आपण पूजा करून घ्यायची. हळद, कुंकू आणि फूल व्हायचे आणि आता यावरती आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे तर ती ठेवायची. तर आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करून घ्यायची. आधी कुंकू लावायचे, हळद, अक्षदा व्हायचे, अन्नपूर्णा मातेला फूल वाहून घेऊया. यानंतर दिव्याची पूजा करून घ्यायची. दिव्याला सुद्धा हळद, कुंकू, अक्षदा व्हायच्यात आणि अन्नपूर्णा मातेला दिव्याने ओवाळायचे. नंतर अन्नपूर्णा मातेला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आणि हा नैवेद्य दूध आणि साखरेचा दाखवायचा आहे आणि नंतर अन्नपूर्णा मातेला नमस्कार करायचा आहे. शक्यतो सगळ्यांच्याचकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असतेच, पण जर का नसेल आणि तुम्हाला जर का अन्नपूर्णा मातेची खरेदी करायची असेल मूर्ती तर आत्ता 8 तारखेला अन्नपूर्णा जयंती आहे, त्या दिवशी खरेदी करा. आणि आत्ता ज्याप्रमाणे आपण अन्नपूर्णा मातेची पूजा केली तर तशी पूजा करून तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची स्थापना करा. वाटीमधील जे धान्य ते आठवड्यातून एकदा बदलायचे आणि नवीन धान्य वाटीमध्ये घालायचे आणि यादीचं धान्य ते आपल्या घरातील धान्यामध्ये मिक्स करायचे आणि थोडंसं धान्य हे पशुपक्ष्यांना खायला द्यायचंय. तर अशी आपली अन्नपूर्णा मातेची पूजा करून झालेली आणि यानंतर आता आपण अन्न शिजवतो तर त्या गॅस शेगडीची आपण पूजा करायची. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपल्या देवघरामध्ये ठेवत असताना ती कोठे ठेवायची तर ती महादेवांच्या पिंडीच्या जवळ अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करायची. कारण अन्नपूर्णा म्हणजे साक्षात पार्वती मातेचा अवतार आहे, म्हणजे साक्षात पार्वती माताचा आहे. अन्नपूर्णा मातेची एक पौराणिक कथा अशी आहे की एकदा पृथ्वीवरती अन्नाची कमतरता भासू लागली आणि लोक उपाशी राहू लागले. हताश होऊन लोकांनी ब्रह्मदेव, विष्णुदेव यांना प्रार्थना केली आणि यानंतर ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांनी महादेवांना योगनिद्रेतून जागे केले आणि संपूर्ण समस्या काय आहे हे सांगितले. या समस्येचे निराकरण करण्यासाठी महादेवांनी स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले आणि नंतर माता पार्वतीने अन्नपूर्णेचे रूप घेऊन पृथ्वीवरती अवतरली आणि संपूर्ण लोकांचा उद्धार केला. हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस होता, त्यामुळे या दिवसाला अन्नपूर्णा जयंती साजरी करण्यात येते. अशी आपली ही गॅस शेगडीची पूजा करून झालेली आहे. आता आपण निरांजनाने ओवाळायचंय, उदबत्ती ओवाळायचे. तर या ठिकाणी आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा. तर हा नैवेद्यासाठी मी हे दूध आणि साखर घेतलेली आहे आणि देवीला नमस्कार करायचा आहे आणि माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा कर अशी क्षमा याचना करायची आणि माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू दे, घरधन धान्याने भरू दे, घरातील लोकांना उत्तम आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना करायची. आणि आता आपण अन्नपूर्णा मातेची आरती करायची. तर तुम्ही देखील या पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी अशी पूजा नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.